बसू गजू भाऊ मस्के पाहुणे रस्ता मोकळा. हा तुम्ही बोला 2 मिनिटं शिवपूजन करतो. माझी बायको येईल माझ्या संग तिला बोलायला लावतो 5 मिनिटं मी पूजा करतो म्हणजे महाराज. बरोबर आहे का? शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर आणि आमच्या वहिनी शर्वरीताई भाऊंना गंभीरपणे साथ देणाऱ्या या शिवपूजन करतील. तोपर्यंत आमचे तालुका अध्यक्ष हे 2 शब्द बोलतात. ठीक आहे ताई मार्गदर्शन करतील तोपर्यंत भाऊ शिवपूजन करतात. इथे भरगच्च संख्येने आलेल्या माझ्या सोनाटी गावाच्या भावांनो, घरच्या लक्ष्मीला अवतन दिलं नव्हतं वाटतं? हा, एक पण बाई दिसत नाही सोनाटीची. या 4-5 जणी सोडल्या, तेही येताना रस्त्यात मी त्यांना हाक मारली म्हणून त्या आल्या माझ्या सोबत. की एकटीच बाई दिसते, ती एकटीला कसं काय जाऊ द्यावं म्हणून 4 जणी आल्या माझ्या सोबत. पण हरकत नाही, ते भरगच्च संख्येने जमलेल्या माझ्या सगळ्या भावांनो, आज निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने इथेही आज सोनाटीची सभा होती. आजचा या यात्रेचा जवळपास 14वा-15वा दिवस आहे. खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद, चिखली, देवगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा असं करत करत आज मेहकर तालुक्यात ही यात्रा आलेली आहे. आणि यात्रेचा प्रतिसाद हा जसा तुम्ही इथे बसलेले आहे, संपूर्ण गाव इथे लोटलेलं आहे. आजची या यात्रेची सोनाटीची सभा सुरू होणार होती 8 वाजता आणि आता वाजलेले आहे 9:30. जवळपास 1.5 तास उशिराने ही सभा सुरू होती, पण तरी देखील तुम्ही पूर्ण संख्येने इथे उपस्थित आहात. असाच प्रतिसाद प्रत्येक तालुक्यात प्रत्येक सभेच्या ठिकाणी या यात्रेला मिळालेला आहे. आपल्याला निर्धार करायचा आहे. कशाचा निर्धार करायचा आहे? राजमाता जिजाऊ मासाहेबांनी पहिला घेतला. त्यांच्या आगमनाने मातृतीर्थाचा दर्जा आपल्या जिल्ह्याच्या मातीला मिळाला. लोणार सरोवर जगप्रसिद्ध वैज्ञानिक आश्चर्य असलेलं लोणार सरोवर आपल्या जिल्ह्यात आहे. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पावन वास्तव्याने आपला जिल्हा पुनीत झालेला आहे. पण ही आपली ओळख नाहीये. एकेकाळी पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून आपला जिल्हा प्रसिद्ध होता. पण भावानो, दुर्दैवाने आज आपली ही ओळख नाही. आपली ओळख कोणती आहे तर देशातील शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेला क्रमांक 2चा जिल्हा. आज आपल्याला निर्धार करायचा आहे ती आपली ही ओळख पुसण्याचा आणि देशातला सुसंपन्न, सुसंस्कृत आणि अगदी चांगला असलेला विकसित जिल्हा ही आपल्याला ओळख निर्माण करायची आहे. तयार हा निर्धाराची वेळेचं बंधन आहे आपल्याला, त्यामुळे मी मोजक्या शब्दात बोलणार आहे. आमचे मित्र विलासभाऊ बचाटे या ठिकाणी आहेत. अरे सगळे उठा, तुम्ही इकडे या ना. नका शिकेल याच्यातच अर्धा घंटा घालतो मी, तुम्हाला धरून धरून आणतो सरायला. म्हणजे सोयाबीनला भाव बी पाहिजे, तुम्ही कोपरे बी धरता, म्हणजे कठीण धंदा गेला आता. चालाना तडतड. काय तुमच्या तालुक्यात लय जावं पडे बाबा हे. नाही नाही कुठं काढून टाकतात लोक जायला. हे लोक नाही यायला काय घेणं नाही. या मग भाषण ऐकायची सगळ्या गावाला इच्छा आहे. काही तिकडं उभे गल्लीत लय मोठे या ती गल्लीत घरात ऐकून लोक काही अंधारात तिकडं नाहीच्या नाही. हे लाईव्ह चाललं काय? हा हे पहा जरा ऐका हो. हे पहा आता हे भाषण जर लाईव्ह होत व्हायला का? हा हे जर लाईव्ह होतंय तर मायची शपथ तुम्ही जेवढं मग म्हणलं भाषण ऐकणार नाही तेवढं घरी बसून पुढे ऐकते. काय सांगा तुम्हाला म्हणता येईल ना. आज अरे तुम्ही इकडे या रे. तुम्ही आता नंतर आपण बसू सगळेजण आयोजनात सगळे पोरं. चला तुम्ही नीट मागे जा, तिकडे नका जाऊ कोपऱ्यात. पहिला लोक तुम्हाला मग ऐकायचं आहे का फटाके फोडायचे?
तुम्ही चांगलं आयोजन केलं, तुमचं धन्यवाद. एकदम छान आयोजन केलं. वा इकडे पट्टीवर बसा. सोनाटीच्या मंडळीची खूप दिवसाची इच्छा होती या गावामध्ये सभा झाली पाहिजे. मागे उकळी सुकळीला सभा झाली, त्याच वेळेस सोनाटीची मंडळी म्हणजे आमच्याकडे मी सभा घ्या सोनाटीला. पण ते काही टायमिंगचा मेळ खात नव्हता, कारण मला उकळी सुकळीची सभा करून लातूरला कार्यक्रमाला रात्रभरात पोहोचायचं होतं. त्यामुळे त्यावेळेला जमलं नाही. पण आज मी आलो, भंडारा उधळला, दर्शन घेतलं आणि आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला आमंत्रण देत मी इकडे बसा पटकन. तुम्ही काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही आयोजन करू नका. हे लोक मी पाहून घेतो सर काय आता. भावांनो, एक गोष्ट महत्वाची आहे. ही निर्धार परिवर्तन यात्रा कुठून निघाली? खामगाव तालुक्यातून निघाली. कुठून? खामगाव तालुक्यात मांडका नावाचं गाव आहे. लक्ष्मणगिरी महाराजांचं तिथं मंदिर आहे. संजीवन समाधी आहे, जिवंत समाधी आहे. लक्ष्मणगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या यात्रेची सुरुवात आपण खामगावातून केली. खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, पुन्हा खामगाव अशी 8 दिवस ही यात्रा घाटाखाली होती. त्यानंतर चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, बुलढाणा तालुका, मेहकर तालुक्यामध्ये यात्रा पुन्हा आली. पुन्हा उद्या मोताळा, परवा सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, अशा पद्धतीने ही यात्रा संबंध जिल्ह्यामध्ये फिरते आहे. एक राऊंड तर पुरा झाला, परवापासून दुसरा राऊंड चालू होतो. आजचा कदाचित हा 14वा का 15वा दिवस आहे. 14वा दिवस आहे. रात्री मी 3-4 ला झोपतो, सकाळी पहाटे मी 5:30 ला उठतो, 6:30 ला गाडी स्टार्ट होते, 7-7:30 ला पहिल्या गावात असतो. असं 15 दिवसापासून सुरू आहे. चला, माझ्या 22 वर्षाच्या चळवळीच्या काळामध्ये मग नीट मग अर्धा घंटा येतो जातो काय करणार बाबा. लय शिस्त लावावं लागते आपल्या लोकांना. जागीच टेकतेत लोक. हा, जमिनीचा तुमचं जरा घट्ट मेळ होऊ द्या ना, इकडे बसा तुम्ही. तर 22 वर्ष झाले मी चळवळीमध्ये काम करतो. 22 वर्षापासून 22 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक यात्रा काढल्या, संघर्ष यात्रा केल्या. तुम्हाला वाटत असेल निवडणूक आली म्हणून रविकांत तुपकरने यात्रा काढली का? डोक्यातून काढा. 22 वर्षात लई यात्रा केल्या. यात्रा म्हणजे अशा देवधर्माच्या नाही, त्या तर मी करतोच, मी वारकरीच आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, मजुरांच्या प्रश्नावर, भूमिहीनांच्या प्रश्नावर अशा अनेक यात्रा मी माझ्या आयुष्यामध्ये काढलेल्या आहेत. 2010-11 दुष्काळ पडला, मी सिंदखेड राजा ते सातारा दुष्काळ यात्रा 18 दिवसाची काढली. 50,000 शेतकरी आम्ही याला जमवले साताऱ्यामध्ये. पट्टीवर ना काय का तुम्ही खाल्ला बसून. हा, त्यानंतर धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर आत्महत्या केली. त्यांच्या धुळे जिल्ह्यातलं शिंदखेडा नावाच्या गावातून मी उस्मानाबाद पर्यंत यात्रा काढली, शिरढोण पर्यंत. जनजागर, आत्महत्या थांबवा. काकांडीला नांदेड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी शॉक लावून आत्महत्या केली. मी चांडोळ पासून मी आणि सदाभाऊनी आत्महत्याग्रस्त परिवाराची भेट घेत आम्ही नांदेड पर्यंत यात्रा काढली 10 दिवसाची. सगळ्या परिवारांना भेटलो. उसाच्या प्रश्नावर पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढली. 2013 साली शेगाव ते बुलढाणा 12 दिवसाची 315 किलोमीटरची पदयात्रा काढली. माझ्या पायाला जखमा आणि फोड झाली होती, सोयाबीन आणि नुकसान भरपाईसाठी, भावानी नुकसान भरपाईसाठी. 2013 साली अभियंता आम्ही खूप केले. आणि आता दिवाळीमध्ये मी सोयाबीन कापसाच्या भावासाठी आणि नुकसान, विलास भाऊ, मी शेगाव ते बुलढाणा एल्गार रथयात्रा काढली. जवळपास 17 दिवसाची 16 दिवसाची ती यात्रा होती.
50,000 शेतकऱ्यांचा महामोर्चा बुलढाण्याला काढला. मंत्रालयात गेलो, मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो. ताबा घ्यायच्या आधी मला पोलिसांनी जेवता जेवता अटक केली. मला जेवता ताटावरून 100 पोलीस येऊन उठून नेलं की तुम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला चालले. कोर्टाने मला जामीन दिला. जामीन दिला कोर्टाने. सोमठाणा गावात 5-6 दिवस उपोषण केलं. माहित असेल ना तुम्हाला, आहे का नाही? अन्नत्याग करत करत मी मुंबईला मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो आणि सरकारने आमच्या बरोबर चर्चा केली. मंत्रालयाचा ताबा घेऊ नका, आम्ही तुमचं काहीतरी करतो. 220 कोटी रुपये त्या दिवशी नुकसानीचे मंजूर केले आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या त्या दिवशी. आणि बाकी आश्वासनं दिले, ते पुढे काही गेलं नाही. 15 दिवस, 1 महिन्याची मुदत मागितली, आम्ही 15 दिवसाची दिली. गावाकडे आलो. पुन्हा नागपूरला जाऊन आम्ही हल्लाबोल आंदोलन केलं. मुंबईला गेलो, 2,500 शेतकरी होते आणि आम्हाला अटक करायला 5,000 पोलीस होते. नागपूरला गेलो, आम्ही 1,500 शेतकरी होतो, आम्हाला अटक करायला 6,000 पोलीस होते. अटक केली. गावाकडे आलो. मग आम्ही रेल्वे रोकोचा इशारा दिला. रेल्वे रोकोचा इशारा दिला. मला संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. माझ्या बायकोनी रेल्वे रोको करायचा प्रयत्न केला. अटक केली मला बुलढाणा पोलिसांनी. आणि रात्री अचानक मला मेघर पोलीस स्टेशनला आणलं. अचानकच आणलं. घेणं देणंच काही संबंध आहे का? अटक कोण केली? बुलढाण्यावाल्यानं. आणलं कोण? मेघरवाल्यानं. खाऊन आणला असं तुम्ही समजून घ्या. मेघरला कोण आणतंय तुम्हाला माहिती आहे. पण जशी गर्दी जमली शेतकऱ्यांची तिथं, पुन्हा 2 वाजता पोलीस मला कुठे घेऊन गेले? बुलढाण्याला. त्याला वाटलं इथं भांगडी वाहत्यात आता. आणि काही लोकांचा प्लॅन असा होता की रविकांतला मेघरला आणायचं, रात्री लाईन गमवायची, पोलीस स्टेशनवर दगडफेक करायची आणि सगळ्या आपल्या लोकांची नावं घालून आपल्याला अटक करून टाकायचं, असं प्लॅनिंग होतं. मी हुशार आहे, माझ्या ध्यानात नाही. मी लय दिवसात आहे याच्यात. सांगितलं पोलिसाला, म्हणलं पहा गडबड होण्याची शक्यता आहे. तिथं गेलो आणि मग मला जेव्हा मेघरला आणलं तर काही लोकांनी घोषणा द्यायला पोलीस स्टेशनच्या बाहेर, रविकांत तोपकर आगे बढो. काऊन आणलं, कसं काय आणलं, तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले. और जे उकळी सुकळीच्या माझ्या सभेत आले भाषण करायला आंतरदेश होते. सर्जेराव बापू 86 वर्षाचा माणूस आहे. माझ्या ते बापू घरी झोपेल होते, त्याच्यावर बी गुन्हा दाखल केला. आता उद्या बी तो कोण कोण आला, पण तुम्ही भीता काय? काय घेऊ नका माहिती नाही बा. इतना मत डराओ की डर भी निकल जाओगे. जाएगा. जे लोक मला पोलीस स्टेशनला भेटायला आले नाही, इकडून बसा काकू, या काकूच्या मागे बसा, या मावशीच्या मागे बसा. ते जरा खालीवर येतात. भावांनो, बोललो का मग? जे लोक मला भेटायला बी नव्हते आले मेघर पोलीस स्टेशनला, पण ते रविकांत तोपकर साठी मदत करतात, त्याची नावं टाकून दिले. तुला जणांची नावं टाकले. आशिष राठेंचं नाव टाकलं. ते फक्त मला भेटायला आले व्हायचा. आपले विनोद पराड सर, आपले त्यांचं बी नाव टाकून दिलं. किशोर भाऊ गारोळेचं नाव टाकून दिलं. जितू भाऊ आडेलकरचं नाव टाकून दिलं केसमध्ये. काऊन? तुम्हाला भेटायला आले. मी काय दहशतवादी आहे का? आम्ही काय नक्षलवादी आहे का? पण तुम्हाला सर माहित आहे इकडे काय खेळ आहे, मी तुम्हाला सांगतो. आता कसं आहे भाऊ, आता सरळ चक्र फिरले माझ्या नावावर. कोणत्याही गोष्टीचा, एखाद्या गोष्टीचा जर अतिरेक झाला तर काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे, लक्षात ठेवा. रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला. रावणाने राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद केला म्हणून रामाचा जन्म झाला महाभारतामध्ये. मुघल माजले, छत्रपती शिवाजी राजाचा जन्म काळानं केला. बरोबर आहे का चूक आहे? इंग्रजांनी अन्याय अत्याचार केला म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधीचा जन्म झाला की नाही? इंग्रजांनी आणीबाणी लावली या देशामध्ये. जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला. आणीबाणीच्या विरोधात लोक मिसाबंदी झाले, 2-2 वर्ष तुरुंगात गेले. बरोबर आहे का चूक आहे? जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होत असतो, अतिरेक होत असतो, तिथं तिथं कुणीतरी एक युगपुरुष म्हणून जन्माला येत असतो. काळाचा महिमा, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे इतना मत डराव, जास्त नका भेवाडू ना मला. एकदा भेवाडलं ठीक आहे, तुम्ही रोजच म्हणसाल पाय बरं मग.
तू तुपकरच्या सभेला जाशील तर पाय बरं मग एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, मग काय म्हणतो माणूस आणि जाईल मग घे काय करायचं करून. बरोबर आहे का? म्हणजे इतकं नका भेवाडून लोकांना जास्त तुम्ही. बरोबर आहे का? ठीक आहे. मग आता पुऱ्या जिल्ह्यात सभा चालू आहे. हे दादा जायचं का कोणाला घरी झोपायला समजा जा, नाही फक्त बोलू नका. मग राहील तू. हा मग झाल्यावर बोला. मी थांबणार आहे. मी मुक्काम करतो सोनाटीत, काही चिंता करू नका. थांबा फक्त मजाच नका बोलू प्लीज. हा सवाल मला विचारा तुम्ही किंवा बोला. त्याला काहीतरी चारोळी म्हणायची दिसते काय? सवाल विचारायचं काय ते? हा थांबा दादा. हा आणि मलाही सवय. आणि इकडे तुमच्या भागात काय करते, कोणाची बी सभा असते आमच्या सारख्याची की 30 मारून 90 वाले पाठवून देते. 35 90 अंगात आणते आणि मग तिकडे बसून ते मजा घेतात. हा कसा दारू पिऊन धिंगाणा केला. आमच्या 1000 रुपये पाठवून देतात दिवसाला. हे काय नवीन आहे का? मला मी येणार आहे का? मी त्या खानावर पिढे लावून धोत्रावली करतो का? मला सरळ समजतंय तुम्ही काय करता काय नाही. भावांना एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, 22 वर्ष झाले मी तुमच्यासाठी लढतोय. मी आयुष्यात तुम्हाला मत मागितलं का? कधी मागितलं नाही. पण 22 वर्ष झाले मी तुमच्यासाठी लढतो की नाही. सोयाबीनला भाव मागतो, कापसाला भाव मागतो, मजुरी मागतो, मजुरांसाठी लढतो, भूमिहीनासाठी लढतो की नाही लढतो. शेकडो पोलीस केसेस मी अंगावर घेतल्या. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. मी घराघरावर तुळशीपत्र ठेवलं. माझ्या पोरांच्या शाळेत मी अजून कधी गेलो नाही पालक म्हणून. माझ्या पोरांना मी कधी दवाखान्यात अजूनपर्यंत घेऊन गेलो नाही. माझ्या बायकोची माझी 3-3 महिने भेट होत नाही. मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतो. माझ्या आई वडिलाची माझी 6-6 महिने भेट होत नाही. आम्ही घराघरावर तुळशीपत्र ठेवलं. माझी पोरगी कोणत्या वर्गात जाते मला या वर्षी माहित झालं. लोक आले विचारत, पाहुणे आले की कोणत्या वर्गात? मी मला 6वी. ती बाबा मी 7वीत गेली. ध्यानावरच नाही आपण. मी पुरा तुमच्या नांदी आहे. मी तुमच्या नांदी आहे, तुम्ही दुसऱ्या नांदी आहे. माझा जीव तुमचा तर तुमचा जीव तिसऱ्या. पण आता तुम्ही माझा जीव आहे तुमचा म्हणून माहिती आहे. जर आम्ही घराघरावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी आमचं तारुण्य समर्पित केलं असेल तर आमच्या बाजूने उभं राहणं अमेरिकेच्या लोकांचं काम आहे का तुमचं काम आहे? मागच्या वर्षी विमा भेटला का तुम्हाला? भेटला? काही लोकांना भेटला थोडंफार. कोणाकोणाला भेटला? हात वर करावर. मागच्या वर्षी मला पाव द्या. मी पैसे नाही मागत. हाईट करा जरा हात. भरपूर लोकांना भेटले. हात खाली करा. कसं काय भेटला तर? असं ऊर पडला का भावा तुमच्या? भावानं मी अंगावर डिझेल घेतलं. मी स्वतःला पेटून घ्यायचा प्रयत्न केला. माझ्यावर लाठीचार्ज केला. कोणाचे संग्राम केला तो मला समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे कोण करायला होते. मला लाठीचार्ज केला. आम्हाला 36 जणांना जेलमध्ये टाकला अकोल्याच्या. तुमच्या खात्यात 229 कोटी आले की नाही विम्याचे? आम्ही मार खाल्ला. खात्यात पैसे आले. तुमच्या खात्यात आले. आम्हाला आनंद झाला. आणि आमचा लढाच तुमच्या खात्यात पैसे यावे याच्यासाठी होता. मुंबईला अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो. अरबी समुद्रात उड्या मारू नका म्हणून 174 कोटीचं स्पेशल पॅकेज आम्हाला मिळालं. 174 आम्हाला म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना. जिहात आपल्याजवळ 156 कोटीचं एकदा, 157 कोटीचं, तर वाढून 174 केले. आणि सततच्या पावसाचे 114 कोटी असे मिळून आपल्या जिल्ह्यासाठी मागच्या वर्षीच्या आंदोलनाने 517 कोटी रुपये आणून दिले. किती? सोयाबीन कापसाला भाव नाही दिला सरकारनं. त्याच्या मागच्या वर्षी आंदोलन केलं, मोर्चा काढला. मी संविधान चौकामध्ये नागपूरला उपोषणाला बसलो. मला पोलिसांनी अटक करून नागपूरहून घरी आणलं. माझ्या घरी मला नजर कैदेत ठेवलं. जसं म्हणजे नागपूरहून जे पोलिसांनी मला घेतलं गाडीत तो बुलढाण्याला लगवीर पण उतरू दिलं नाही मला. म्हणजे मी काय दाऊदच्या डोळीत काम करतो का? आणि माझ्या घरी आणून मला नजर कैद केलं. सांगितलं तुला घराच्या बाहेर निघता येणार नाही. मी घराच्या दारात 5 ते 6 दिवस उपोषण केलं. गाड्या फुटल्या, जाळपोळ झाली बुलढाण्यामध्ये. लोक रस्त्यावर उतरले. मग सरकारने चर्चेला बोलवलं. चर्चा झाली. अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली 9 कॅबिनेट मंत्री, 13 सेक्रेटरी, 3 तास बैठक झाली. दिल्लीला गेलो. 15 दिवस दिल्लीत थांबलो. सरकारला सांगितलं आमचा जर तुम्ही मेळ लावला नाही तर हजारो शेतकरी घेऊन इथं येऊन आम्ही आत्मदहन करू. सरकारने 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात केली
आणि सोयाबीन 8,000 आणि कापूस 12,000 गेला होता का नाही 2 वर्षापूर्वी? असा थोडी गेला तो, असाच नाही गेला. टोले घ्यावं लागले त्याच्यासाठी, असंच नाही गेला. या वर्षी मी काय कमी केलं आंदोलन करायला तुम्ही सांगा बरं मला. मायाची शपथ फक्त जीव द्यायचं ठेवलं तुमच्याकरता या वर्षी नाही. आणि मा जीव देण्याला जर तुम्हाला भाव भेटत असेल तर ते बी करायची माहिती आहे. काय सांगू तुम्हाला. अहो, मुंबईला जाऊन आंदोलन केलं, नागपूरला जाऊन आंदोलन केलं, रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला, बुलढाण्याला मोर्चा काढला, एल्गार यात्रा रथयात्रा काढली, महाराष्ट्राचा दौरा करून मेळावे घेतले, सोमठाण्यात जाऊन अन्नत्याग केला, किडनी खराब झाली. आता फक्त जीव द्यायचा राहिला. काय केलं पाहिजे. आणि पुढे काय म्हणते, रविकांत तुपकरनं तुमच्या सोयाबीनला भाव दिला का? आज छोट्या सोयाबीनला भाव द्यायचं तुमचं काम आहे, मग काम आहे ते. मला सांगा, जे लोक सभागृहात गेले त्यांनी सोयाबीनच्या प्रश्नावर बोललं पाहिजे का नाही? अरे मी काय तुमच्या का फकीर आहे? मी तर ग्रामपंचायतचा बी सदस्य नाही आहे का? मी आहे का? अरे माझं काम भांडणं आहे, माझं काम संघर्ष करणं आहे, माझं काम लढणं आहे, बरोबर आहे का? माझं काम चळवळ करणं, आंदोलन करणं. या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालेलं आहे, सत्याग्रहातून मिळालेलं आहे. आणि माझ्या बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं, काय सांगितलं? जिथं अन्याय होत असेल तिथं पेटून उठा आणि अन्यायाच्या विरोधात बंड करा, हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला सांगितलं की मर्द म्हणजे कोण? वटावर 2-4 मिशा ठेवल्या, लेकर पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही. पण तो कुत्रीले 12-12 पिल्ले होते. मर्द म्हणजे कोण? शिवाजी महाराजांनी सांगितलं, मर्द म्हणजे कोण? ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करण्याचा मुस्कळाच लावतो, तो खरा मर्द असतो. ही छत्रपतींची मर्दाची असते. आज सोयाबीन 4,000वर आली. सोयाबीनचा भाव कोणी म्हणतं आमच्या हातात आहे का? सरकारच्या हातात आहे का? मग काय अमेरिकेच्या सरकारच्या हातात आहे का? अरे, सरकारच्या आयात निर्यातीचं धोरण जे आहे ते चुकीचं आहे. तेल आयात केलं, सोयाबीनचे भाव पडले. सोयाबीन निर्यात केली नाही, सोयाबीनचे भाव पडले. 2 वर्षापूर्वी सोयाबीन निर्यात केली, भाव वाढले. कोणाच्या हातात आहे मग ते? आणि जे लोक सभागृहात गेले, महाराष्ट्रातले गेले असतील, ते घुमलतात का तुमच्या प्रश्नावर? दिल्लीच्या संसदेनं सोयाबीन नावाचा शब्द ऐकला असेल का? ऐकला? भीतीला बी ऐकलं नाही. त्या संसदेच्या भीतीनं सोयाबीनच ऐकलं नाही अजून. कोणीच बोललं नाही ना. माझ्या सरकार असतात काय ध्यान घातलं असतं तिला? खरं सांगा तुम्ही. आज मी कोणत्या पदावर आहे का? कोणत्याच पदावर नाही. आणि मी ग्रामपंचायत बी सदस्य नाही. पण महाराष्ट्रातलं सरकार बुलढाण्यापासून हलवतो का नाही? खरं सांगा, हलवतो का नाही? तुमच्या आशीर्वादाने हलवतो, तुमच्यामुळे हलवतो. आणि जर समजा उद्या तुम्ही मला दिल्लीला पाठवलं, समजा उदाहरणार्थ, तर आता मी महाराष्ट्रातला हलवतो, तिथं जर गेलो तर पुरं केंद्र सरकार खरं हलवीन ना. हलवीन का नाही हलवीन? आणि 100 केसेस माझ्या अंगावर काही नसताना, आणि उद्या तिथे गेल्यावर तर 200 घेईन ना मी. बायको वकील आहे ना. 1 रुपया फी लागत नाही मला. त्या माऊलीच्या कृपेने मग बजेट बसेल ना. हो ना. कमी त्रास देऊ राहिले काही लोक माझ्या नाव. म्हणलं तुम्हाला काय सांगावं. आता माझ्यावर केसेस कोणते? सोयाबीनला भाव, कापसाला भाव, मोर्चा, आंदोलन, मजुराला मजुरी, मजुराला विमा, बरोबर आहे. अशा माझ्यावर केसेस आहेत. एक बी मारामारीची केस नाही, एक बी माझ्यावर बलात्काराची नाही, एक बी माझ्यावर अतिक्रमणची नाही, एक बी माझ्यावर खंडणीची नाही, एक बी जमीन हडपल्याची नाही. सर्व केसेस माझ्यावर आंदोलन मोर्चाचे आहे. पण आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी समजून घ्या, पोलिसांवर प्रेशर केलं आणि त्यांना सांगितलं. गाडी समृद्धी महामार्गे मुंबईला गेली. मुंबईहून पोलिसांवर प्रेशर आलं आणि मग पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये माझ्या विरोधामध्ये केस घातली. केस कोणती घातली? हसाल तुम्ही. केस कोणती टाकली माझ्यावर? की रविकांत तुपकर हा माणूस जर का बाहेर राहिला तर हा निवडणुकीच्या काळात जर का याने आंदोलन केलं तर अख्खा महाराष्ट्रात अशांतता होऊ शकते, म्हणून याला 1 वर्ष तुरुंगात ठेवा. काय भारी मागणी. गुन्हा नाही केला अजून, करणार आहे पुढं, करू शकतो. 151(3). आता त्या गुन्ह्यामध्ये मला खालच्या कोर्टाने जामीन दिला. पोलीस वरच्या कोर्टात गेले माझ्या विरोधामध्ये. जनरली पोलीस जात नाही, पण त्याच्यावर प्रेशर आहे नो. ते बी काय करतील बिचारे. सांग पाटला काय देऊ, बटपा टिपेर घेऊ.
ते बी आपलेच हे माझ्या आतल्या अंगाने त्या बी वाटते रविकांत तुपकरचं जमाव ते बी कावले न सारे लोक काय ते आपलेच पोर आहेत ना आपलेच भाऊ आहेत ते तरी आपल्यासारखेच बिघडलेले नो एवढ्या परीक्षा देऊन ते पोलिसाच्या नोकरीत गेले मेहनत घेऊन आणि या पुढारी सांगतात तसं ऐकावं लागते काय करावं सारा खराब खेळ आहे लय खराब खेळ आहे काय सांगावं तुम्हाला लय कठीण आहे इंग्रजाच्या काळात जसं होतं ना माझ्या तसं सुरू आहे हो आता त्याच्यापेक्षा बी 4 पावलं पुढे न्याय मागाव कोण आलंय मग हे पोलीस लोक बुलढाण्याचे माझ्याविरोधात जिल्हा न्यायालयात गेले आणि त्याने सांगितलं रविकांत तुपकरला जो खालच्या कोर्टानं जामीन दिला ते रद्द करून याला जेलमध्ये ठेवा हे पा मी काय सुंदर दिसतो म्हणून ठेवाय का ते नाही मी काय भाषण गावरान करतो म्हणून ठेवाय का नाही लोकसभेच्या निवडणुकीत याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणलंय त्याच्यात म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत रविकांत तुपकर उभा राहिला नाही पाहिजे पण सुदैवानं 5 सरकारी वकील बाजू मांडत होते आणि एका बाजूनं मै माऊली लढत होती मै बायको हे जिंकलो ज्या दिवशी मला जामीन मिळाला ना भाई त्या दिवशी 2-2 पॅक पिल्या असतील शिल्लक या लोकांनी पुढच्या आहे ना इतके टोले घेऊन मी हा जेलमध्ये कसा जात नाही आता मला कळलं की त्या निकालाच्या विरोधात हे लोक हायकोर्टात जाणार आहेत माझ्या विरोधात की याला अजून जेलमध्ये ठेवा मी तुम्हाला सांगतो हायकोर्टात नाही मला सुप्रीम कोर्टापर्यंत जा 1 वर्ष नाही 10 वर्ष जर ह्या पठ्ठ्या तुरुंगात गेला तरी जेलमधून निवडणूक लढीन जामवंतराव धोटे सारखी पण मैदानात राहील मैदानात उतरायचं की नाही उतरायचं तुम्ही सांगा ओके ना कोण आपल्याला वाटतो मी लोकसभेची निवडणूक लढवायचं हातवर करा मग पाहू द्या तुमचं जन्म टाईट करा टाईट अरे बापरे बाप एवढ्या लोकांना वाटतं का मग तर काही विशेष नाही नव्हतं तुम्ही माझ्या सगळ्या असल्यावर तुम्ही उभ्या ना काय सांगा तुम्ही काही चिंता करू नका फक्त एकच आहे की रविकांत तुपकर लोकसभेत उभं राहायला नाही पाहिजे मी इतका सोपा आहे का आणि आता काय अफवा करते ते लोक रविकांत तुपकर माघार घेणार रविकांत तुपकर आम्हाला मॅनेज होणार अरे मी एका बापाची औलाद आहे मी मॅनेज होणाराची औलाद नाहीये मला एका बापान काढले ध्यानात घ्या काय तर मग आमचा माघार घेणार ना असं करणार माघार फिगारचा काही विशेष नाही अफवा पसरवते तुमचं मेघरमध्ये आप व्हायचं केंद्रच आहे बाबा पोतेचे पोते भरून ठेवले पुढे यायचे एक पुढे सोडून देते 8 दिवस दुसरी पुढे काढते 8 दिवस आता मी इथून गेलो कोणी इथं सभा होईल माझ्या विरोधात आता सभा घ्यावं लागेल ना माझ्या विरोधात मी तो काहीच बोललो नाही कोणाचं नाव घेऊन बोललो ना हा पण माझ्या विरोधात एक सभा होईल मग माझ्यावर टीका होईल मग मला शिवाय देतील मग माझ्या बायकोला शिवाय देतील अरे तुम्ही मला किती काही म्हणा ही जनता माझ्या सगळे तुम्ही जनतेच्या मनातून मला काढू शकत नाही जनतेच्या मनातून तुम्ही मला उतरू शकत नाही आणि तुम्ही काही घाबरू नका तुम्हाला मी सांगतो माझ्यावर 100 केसेस आहे आज आहे उद्या जर तुम्ही मला दिल्लीला पाठवलं तर 200 केसेस घेतो अंगावर मी काय सांगू तुम्हाला तुमच्या करता काय फरक पडतो मला बायकोला सांगितलं जेलमध्ये गेलो तर चिंता करू नको बाहेरचं पाहून घ्या तुम्ही मी आत राहतो काय चिंता आहे त्याच्यामध्ये एवढी यार वाटलं जेलमध्ये टाकलं रविकांत तुपकर बिन अरे बाबा मा जन्म त्याच्यातला मी त्याच्यातलाच माणूस आहे ना आणि धमक्या कोण आलं आम्ही रविकांत तुपकरला असं करू तसं करू अमुक करू ढमुक करू अरे मी त्याच तालमीतला आहे नो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी पण जाऊ दे मी काही बोलत नाही आपलं सांगतो तुम्हाला काय चांगलं आहे तुम्हाला एकच सांगतो तुम्ही सगळ्या लोकांना आता निर्णय करा सगळ्या जिल्ह्यात वातावरण पेटेल हे लोक माझ्या बाबतीत अफवा पसरवतील माझ्या बाबतीत पुंगायला सोडतील याच्यावर भरोसा ठेवू नका तुम्हाला काही शंका आली डायरेक्ट मला फोन लावून विचारायचं काय आहे ते बरोबर का चूक एकाही सांगते उद्या सांगते रविकांत तुपकरने पेटी बंद केली रविकांत तुपकर पळून गेले रविकांत तुपकर दिसतच नाही काही सांगू शकते तुम्हाला माझ्या विरोधात आहे म्हणून याच्या नांदी लागू नका माझी तुम्हाला विनंती आहे वावरात उभा राहिला आनंद जर तुम्ही राखण्या ठेवला तर ते मजुरी देता का नाही राखणी तुम्ही 22 वर्ष तुमच्या वावरातले उभा राहिला आणले मला राखणी ते सांगा नाही अहो ते सांगा नाही हा आज मला हिडी बी लावू शकत नाही सीबीआय काहीच लागत नाही मी फकीर आहे नो नंगे से तो खुदा भी डरता है मला आहेच काय मला मागे
फक्त तुम्ही माझी प्रॉपर्टी आहे. रविकांत तुपकरनं 22 वर्षात काय कमावलं? संपत्ती पद नाही कमावली. आणि मिळालेला राज्यमंत्री पदाचा दर्जा आणि लाल दिवा सोडून राजीनामा देऊन एसटीने गावाकडे येणारा मी पहिला माणूस आहे बुलढाणा जिल्ह्यातला. लोक ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देत नाही. ही ताकद बाबासाहेब शिवाजी महाराजांमुळे आमच्यामध्ये आली जाणार. घ्या, मी पदा बिदाला लाचार नाही. आणि मी आज मी कोणत्या पक्षात गेलो मागच्या दारात कधी आमदार होऊ शकतो का नाही? पण मला मुंबईत जाणं नाही, मला दिल्लीत जाणं आहे ना. सोयाबीनचा भाव कुठे ठरतो? कापसाचा भाव कुठे ठरतो? दुष्काळ पीक विमा कुठे ठरतो? आणि तुमचे सगळं बरं करायचं वाईट करायचं याचं धोरण दिल्लीत ठरतं म्हणून मला दिल्लीत जाणं आहे. तुमचं राखणे लागेल का नाही तिथं? माझ्या तुम्ही माझं मेळ बसवलं ना, हे बा तुमचं मी मेळ पांगेल आहे का नाही? हे बा तुमचं मी मेळ पांगेल आहे, मा मी मेळ पांगेल, बरोबर आहे का नाही? मग सरे पांगेल एका ठिकाणी येऊ. एकदा पहिले मा मेळ बसवा, पुढे तुमचा बसवलो. आता तर नारळ फुटू राहिले बघ कोणत्या बी गावात. तुम्ही जर म्हणलं निवडणुकीच्या काळात की आमच्या सोनाटीमध्ये ताजमहल पाहिजे, एका मिनिटात उद्घाटन करते ती. आणि मी काय म्हणतो, सभा झाली की आपण मी घ्यायचं उद्घाटन करू. विलासराव 1000 कोटीचं उद्घाटन करून टाकू आपण. मी काय भर पडतो? तुम्हाला काय पाहिजे सांगा, ताजमहल देऊ का? एका मिनिटात 5 रुपयाचं नारळ उद्या पेपरला बातमी, रविकांत तुपकर 1000 कोटी रुपयाचं देणार इथं. पुढे काय झालं कोणी विचारते मग निवडणूक झालं. मी फोकराट गोष्टी मारणाऱ्यातला नाहीये, मी करून दाखवणारा माणूस आहे. अरे हा बुलढाणा जिल्हा मला विकासाचं मॉडेल करायचं आहे. तिथे शेगावला विमानतळ व्हायला पाहिजे होतं, आज लोक धरणं व्हायला पाहिजे होते. लोकप्रतिनिधी कसा असावा? भारतभाऊ बोंद्रेंसारखा असावा. माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे. पेंटाकळीचं धरण केलं, पद्मावतीचं धरण केलं. 1.5 वर्ष भेटलं पाटबंधारे खातं द्यायला, बरोबर आहे का? पण 1.5 वर्षात भारतभाऊ बोंद्रेनं पेंटाकळी केलं, बापू खडक पूर्ण केलं, जिगाव केलं, वैनगंगा नळगंगा हे भारतभाऊ बोंद्रेनं आणेल खेळ. हा वैनगंगा नळगंगा पूर्व विदर्भातलं पाणी इकडे आणायचं. आता काही लोक म्हणते आम्हीच आणलं म्हणते. आता 220 कोटी नुकसानीचे मंजूर झाले की नाही? ठीक आहे आम्हीच आणले म्हणते. अरे त्या मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो तेव्हा येईल ते, तेव्हा मंजूर होईल. काही लोकांचं कसं आहे बघ, म्हणजे लेकरं आम्ही पैदा करायचे नावं द्या ठेवायचे. काय खराबच खेळ या लोकांचं. काय चाललाय, काय मेळ आहे का, काय धंदा आहे का? मी भारतभाऊ बोंद्रेंच्या आदर्शावर जगणारा माणूस आहे. करणारा असला तर 1.5 वर्षात का 5 वर्षात 1.5 वर्षात धिंगाणा करून टाकतो, पुरा विकासाचं मॉडेल करून टाकतो. आणि इथं धरणं पाहिजे, दूध डेऱ्या पाहिजे, कारखाने पाहिजे, ऊस पाहिजे. इथल्या इथं विमानतळ झालं शेगावला, तिथल्या इथं फॅक्टरी येतील, पोरा नोकऱ्या भेटतील का नाही भेटतील? मग पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना कसं जमतं? तू या जाऊन जेवण आपल्या लोकांना नाही तर 5 वर्ष मला देऊन पहा. भारतभाऊ बोंद्रे सारखं शाश्वत काम उभं करून दाखवीन. हे रोड रस्ते डांबर सभागृह हे तर कॉमन आहे ना, हे तर द्यावंच लागणार आहे तुम्हाला द्यायला. तुम्ही नाही देऊ नका म्हणलं तरी देते, ते करते. 30% भेटतात ना. हे बा या सगळ्या लोकांना निधी येतो का नाही? मग निधी समजा आला यायला, निधी आला ते काय करते? फक्त यायला सोनाटी टाकायचं, कोणी सोनी टाकायचं इतकंच यायचं हातात आहे. द्यावं तर लागणार ते. काम केल्याशिवाय पैसे ते काही मोठा विषय आहे. प्राथमिक गरज आहे, अन्न वस्त्र निवारा रस्ता मुरुम गिट्टी संडास हे प्राथमिक आहे. विकास म्हणजे काय? शाश्वत सिंचन, धरणं, पाणी, फॅक्टऱ्या, आर्थिक उलाढाल, सोयाबीनला चांगला भाव, कापसाला चांगला भाव म्हणजे विकास. पण हे काही सावडणं मोती लग्न ते तर खराच लागेल ना. सावडणं मोती लग्न कुठे विचारलं तुम्ही काय केलं 20 वर्ष? अरे बाबा सावडणं मोती लग्न केले. ते तर कोणी बी करताय ना. हे बघ नात्यातला माणूस वाढला तर जातो की नाही, आपण ते काही उपकार करतो का? सुखदुःखात जावंच लागतो. तो काही विकासाचा आलेख होऊ शकतो का? तुम्ही त्याला भाषण ढुजा होतायचे दुखाचे लोक कोसळा नामुक बेला माहीत बिना शेजार कोण मरेल काय सांगा तुम्हाला. तुमच्याकडून चिठ्ठी घेतात ते आधी. हे जरा कमी करा. 22 वर्षात आता हे काय म्हणजे रविकांत तुपकरनं तुम्हाला काय दिलं? आणि मागच्या वर्षी पीक विमा कोण दिला? आणि 2 वर्षापूर्वी भाव कोण दिला? डिपे जळल्यावर कोण देते? अरे रविकांत तुपकरनं काही केलं नसेल, पण या गाववाड्यातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला या पुढाऱ्यांच्या डोळ्यात घालण्याची ताकद आम्ही चळवळीच्या माध्यमातून दिली. लोक तुम्हाला प्रश्न विचारायला लागले ना, ही आमची चळवळीची ताकद आहे. 22 वर्षात मी काय कमावलं? या 22 वर्षाच्या काळामध्ये रविकांत तुपकरनं पद सत्ता पैसा नाही कमावला. गडचिरोली गोंदिया पासून कोल्हापूर कर्नाटक पर्यंत आणि लातूर उस्मानाबाद धाराशिव पासून
ते धुळे नाशिक मुंबई कोकणापर्यंत मी जीवाभावाची माणसं कमावली. ही माझी संपत्ती आहे. भावांनो, मी काय केलं? माझं तुम्हाला चॅलेंज आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडवरला तरी 12 वाजता मला तुम्ही फोन करा आणि सांगा रविकांत मी इथं अडचणीत सापडलोय. अर्ध्या तासाच्या आत जर 25-50 पोरांची फौज जर तुमच्या मदतीला आली नाही ना, तो बी आयुष्यात रविकांत तुमच्या समोर उभा राहणार नाही. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. हे कमावलं. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा का, मराठवाड्यात जा का, कोकणात जा, कोणत्याही गावात जा, सांगा मी बुलढाणा जिल्ह्यातून आलो. पुढच्या माणसाला तुम्हाला म्हटलंच पाहिजे तू रविकांत तुपकरच्या गावातून आला का. नाते गोते तयार केले, गणगोत तयार केलं, मित्र परिवार तयार केला, लोक जोडले. अरे रविकांत तुपकर जवळ बँक बॅलन्स नसेल, इथं बसलेली माणसं माझं बँक बॅलन्स आहे. ही माझी संपत्ती आहे. म्हणून भावांनो, जाता जाता एकच सांगतो की या बुलढाणा जिल्हा लोकसभेमध्ये परिवर्तनाचा निर्धार करा. एका बाजूला पांढऱ्या कपड्यातले लोक, एका बाजूला फाटके लोक. पाहू फाटक्याचा विजय होतो का पांढऱ्या कपड्यातला. एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला जनशक्ती, एका बाजूला अमुक अमुक पुत्र, एका बाजूला खरा खुरा शेतकऱ्याचा पुत्र, एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव, एका बाजूला सरे नेते, एका बाजूला सरे फाटके लोक. पाहू विजय कोणाचा होतो. 1989ला तुम्ही सुखदेव नंदाजी काळेंना जसं खासदार केलं होतं, केलंय का नाही, तसं एकदा रिपीट हाना. या वर्षी पलटी हाणार ना. तुम्ही बोलणार नाही पण मला माहिती आहे. माझं म्हणणं तुम्ही घरावर झेंडे कोणाचे बी लावा, पण दांडा मात्र शेतकऱ्याचा ठेवा. मला माहिती इकडे काय होणार आहे ते. मी जास्त बोलत नाही. तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करता, मला जर तुम्ही दिल्लीच्या सभागृहात जायची संधी दिली तर दिल्लीत गेल्यावर तुम्हाला आयुष्यात पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. आणि या विरोध करणाऱ्या नेत्यांना एकच सांगतो, राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मला वेळेची मर्यादा आहे. राह में खतरे बहुत है. राह म्हणजे रस्ता, खतरे म्हणजे संकट. राह में खतरे बहुत है, राह में खतरे बहुत है म्हणजे रस्त्यावर खूप संकट येतील. राह में खतरे बहुत है, डरता कौन है. मरना तो आज भी और कल भी है. आज ही मरने का हम सोचते हैं. म्हणून भावांनो, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. फसलाय तर मैदानात होईल, आता काय होईल काय नाही. बरोबर आहे की नाही. तुम्ही सगळ्या लोकांनी एक संघ राहा, एकजूट राहा. तुम्ही माझ्यासोबत फिरलेच पाहिजे असं काही नाही. बटन नीट दाबा फक्त. आणि जिसकी भी होगी उसकी फाइट किसके साथ में होगी, किसके साथ में होगी, अपने ही साथ में होगी. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी. बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. धन्यवाद. आपापल्या जागेवर उठून उभं राहायचं आहे. आपल्याला राष्ट्रगीताने समारोप करायचा आहे. कोणी गडबड करणार नाही. माईक बंद कर.